या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे आता गंभीर गुन्ह्यासंदर्भातली। तब्बल 42 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या जिम्मी शर्माला नाशिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। दिनांक 27 जून रोजी मालेगाव शहरात बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून 19 लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता। या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती। तसेच 18 जुलै रोजी देवळा शहरात अशाच प्रकारची धाडसी घरफोडी करत 5,50,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला। या दोन्ही चोऱ्यांमुळे नाशिक जिल्हा हादरून निघाला होता। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेने कसून तपास केल्यानंतर सराईत गुन्हेगार जिम्मी टिफैन शर्मा उर्फ अर्पित दीपक व 31 राहणार नंदुरबार याचे नाव समोर आले। स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्यात दाखवत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या गुन्हेगार इतका सराईत आहे की नंदुरबार, धुळा तसेच हरियाणा या परराज्यात एकूण 42 गुन्हे दाखल आहेत। या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, API गणेश शिंदे, API किशोर जोशी, API दामोदर काळे, पोलीस हवालदार नवनाथ चानक, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, विश्वास काकड, विनोद टिळे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई संदीप चौधरी, तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले, प्रदीप बैरम, भाऊसाहेब टिळे, LPC तृप्ती पवार आदी पथकांनी ही कारवाई केली आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे।